श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार। अभंग क्रमांक 1670 ते 1680। अभंग। करिले ते काय नव्हे विश्वंभर, सेवका दरिद्र लाज नाही। मज पासुनी हे पडिले अंतर, काय तो अव्हेर करो जाणे। नामाच्या चिंतेने नासी गर्भवास, नेदी करू आस आणि कांची। तुका म्हणे नेनो किती वाया गेले, तया उद्धारिले पांडुरंगे। अर्थ। विश्वंभराने ठाणले तर काय करणे त्याच्यासाठी अशक्य आहे, तो सर्व काही करू शकतो। असे असले तरी आपल्या सेवकाची सेवा किती दीन, म्हणजे सेवकाने जी सेवा केली पाहिजे त्या मानाने आपण केलेली सेवा अतिशय कमी आहे, तरी देखील याविषयी तो लाज बाळगत नाही। असेच प्रत्येक सेवकाने आपल्या मनाशी म्हटले पाहिजे आणि आपल्याकडूनच हरीच्या सेवेत काहीतरी कमी पडले असेल, नाहीतर हरीने आपला अव्हेर केला असता काय, असा विचार केला पाहिजे। हरीचे नामचिंतन केले की हरी आपल्याला जन्म मरण घेऊ देत नाही। विश्वंभर इतर कोणत्याही गोष्टीची अपेक्षा आपल्याला करू देत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, असे कितीतरी पापी होते की त्यांची गणती ही करणे अवघड होते, परंतु केवळ नामचिंतनाने त्यांचा उद्धार देवाने केला। अभंग। संध्या करीतोसी केशवाच्या नावे, आरंभी ते ठावे नाही कैसे। किती या सांगावे करुणी फजित, खळणेने हित जवळी ते। माजल्या न कळे उचित ते काय, न द्यावे ते खाय द्यावे सांडी। तुका म्हणे घेते भिंती सवे डोके, वावसी ते एके अंधारली। अर्थ। अरे, तू संध्या केशवाच्या नावाने करतो, परंतु सर्व गोष्टीचा आरंभ तो केशव आहे, त्याचे तुला काहीच ज्ञान नाही। अशा मूर्खांना किती सांगावे, किती यांची फजिती तरी किती करावी, कारण यांच्याजवळ त्यांचे हित आहे, तरी देखील त्यांना कळत नाही। सत्तेच्या जीवावर असे मूर्ख लोक माजल्यासारखे करतात। त्यांना जे खाऊ नको सांगितले तर ते लोक तेच खाणार, आणि आपण जे खायला देऊ त्याचा ते स्वीकार करत नाहीत। तुकाराम महाराज म्हणतात, असे अनेक मूर्ख लोक आहेत की ते अंधारामध्ये घराचा दरवाजा समजून भिंतीला डोके आदळत असतात। अभंग। दुधाची घागरी मद्याचा हा बुंद, पडली या शुद्ध नव्हे मग। तैसा खळा मुखे न करावे श्रवण, अहंकारे मन विटाळले। काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली। तुका म्हणे अन्न जिरो नेदी माशी, आपुली या जैशी संसर्गे। अर्थ। दुधाने भरलेल्या घागरीमध्ये दारूचा एक थेंब जरी पडला तरी ते दूध शुद्ध राहत नाही। त्याप्रमाणे जे स्वतःला खूप हुशार व शहाणे समजतात, अशा मूर्ख लोकांच्या तोंडून हरिकथा केव्हाच श्रवण करू नये, कारण त्यांचे मन अहंकाराने विटाळलेले आहे। एखाद्या मुलीच्या ठिकाणी सौंदर्याची 32 लक्षणे आहेत, परंतु तिला नाकच नाही, तर मात्र ते सर्व लक्षण वाया जातात। तुकाराम महाराज म्हणतात, अन्नामध्ये जर माशी पडली तर ती माशी पोटामध्ये जाऊन तिचा संसर्ग करते व तिच्या संसर्गाने आपल्याला वांती होते। त्याप्रमाणे अहंकारी व मूर्ख लोकांच्या मुखाने हरिकथा ऐकू नये, कारण ती आपल्या पचनी पडत नाही। अभंग। सांगावे हे बरे असते हे पोटी, दुःख देते खोटी बुद्धी मग। आपला आपण करावा व्यवहार, जिंकोणी अंतर्मन ग्वाही। नाही मागे येत बोलिले वचन, पावावा तो सीन बरा मग। तुका म्हणे बहु भ्यालो खटपटे, आता देवा खोटे शब्द पुरे। अर्थ। ज्या चांगल्या गोष्टी आपल्या बुद्धीमध्ये आहेत ते इतरांना सांगावे। जर सांगू नये असे वाटत असेल तर त्यांची बुद्धी खोटी आहे, आणि परिणामी ती बुद्धी आपल्याला दुःख देते। आपले मन जिंकून कोणताही व्यवहार हा धर्मनीतीने करावा, मग प्रत्येक व्यवहाराला आपले मनच साक्षी राहते। कोणाशीही बोलताना चांगले बोलावे, बोलताना वाईट शब्द वापरू नयेत, आणि जर वाईट शब्द वापरले तर त्याचा व्यर्थ शीनच होतो।
तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी आता संसाराच्या खटपटीला खूप भिलो आहे आणि आता हे संसारिक खोटे शब्दही मला नकोसे झाले आहेत. अभंग. परिसवी ओ माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे. भागीरथी महादोष निवारणी, सकळा स्वामिनी तीर्थाची. जिता मुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी, अहिक्य परत्री सुखरूप. तुका विष्णुदास संतांचे पोसणे, वाक्पुष्पतेने पाठविले. अर्थ. हे गंगा माते, मी जे काही बोलत आहे ती विनंती तू ऐक. मी तुझ्या चरणी मस्तक ठेवत आहे. हे भागीरथी, तू महादोषांचे निवारण करणारे आहे आणि सर्व तीर्थाचेही तू स्वामिनी आहेस. तुझ्या तीरी राहणाऱ्या सर्व लोकांना जीवनमुक्ती, मोक्ष आणि सर्व प्रकारचे ऐहिक सुख मिळतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे गंगे माता, मी संतांचा पोसना दास आहे आणि संत हे विष्णुदास आहेत आणि मी जे काही शब्दरूपी पुष्प बोललो आहे ते शब्द त्यांनीच तुझ्यासाठी पाठविले आहेत. अभंग. तुम्ही विश्वनाथ दिनरंक, मी अनाथ. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. तुका म्हणे देवा, काही भातुकी पाठवा. अर्थ. हे देवा, तुम्ही विश्वनाथ आहात आणि मी तर दिनरंक अनाथ आहे. हे विश्वनाथ, मी तुमचा भक्त आहे. तुम्ही थोडी का होईना पण माझ्यावर दया करा. देवा, तुमच्याजवळ भक्तांना देण्यासाठी काय उणे आहे आणि मी तर अल्पसंतोषी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, मला तुम्ही काहीतरी प्रेमरूपी भातुके म्हणजे खाऊ पाठवा. अभंग. पिंडपदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गयावर्जन. फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. तुका म्हणे माझे, भार उतरले ओझे. अर्थ. मी माझ्या हाताने माझा पिंड विष्णुपदावर ठेवला आहे. त्यामुळे गया या तीर्थठिकाणी जाऊन पिंडदान करण्याची मला गरज नाही व त्यामुळेच पितरांचे देखील ऋण फिटले आहे. सर्व कर्म करून मी हरी आणि हर या नामाची बोंब मारली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझ्यावरील सर्व पितरांचे जे काही ऋण ओझे होते ते उतरले आहे. अभंग. मथुरेच्या राया माझे दंडवट पाया, तुमचे कृपेचे पोसणे माझा समाचार घेणे. नाम धरिले कंठी असे आर्तभूत पोटी, जीवाचे ते जाना तुका म्हणे नारायणा. अर्थ. हे मथुरेच्या राजा श्रीकृष्णा, तुझ्या पायी माझे दंडवत आहे. मी तुमच्या कृपेने पोचलो जाणारा भक्त आहे. त्यामुळे तुम्ही माझा समाचार घ्यावा आणि हीच माझी अर्थभूत इच्छा माझ्या पोटी आहे. त्यामुळे मी तुमचे नाम माझ्या कंठात धारण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, तुम्ही माझ्या मनातील सर्व ओळखा. अभंग. जाय तिकडे लागे पाठी, नाही तुटी आठवाची. हिरोनिया नेले चित्त माझे थीत भांडवल. दावणिया रूपडोळा मनचाळा लावी येले. आणिक तोंडा पडली मिठी कान गोठी नायकती. बोलिल्याचा आठवण घडे वाणी ओढे ते सोयी. तुका म्हणे प्रेमधगी भरली अंगी अखंड. अर्थ. जिकडे जावे तिकडे देव माझ्या पाठीशी लागलेला असतो म्हणून त्याच्या स्मरणाला तर तुटच नाही. माझे सर्व भांडवल म्हणजे माझे चित्त आहे आणि तेच देवाने हिरावून नेले आहे. याने तर माझे रूप मला दाखविले आणि ते रूप मी माझ्या डोळ्याने पाहिले. त्यामुळे मला तोच छंद लागलेला आहे. माझ्या तोंडाने असे ठरविले आहे की हरी वाचून कोणाचेही नाम घ्यायचे नाही आणि कानाने तर हरीच्या कथे वाचून कोणाच्याही गोष्टी ऐकायच्या नाहीत व ते मला आवडतही नाहीत व इतर कथा मी ऐकत देखील नाही.
हरीच्या छंदात मी काय बोललो आहे याची देखील मला आठवण राहत नाही. आणि माझ्या वाणीला तर हरिनामाची इतकी आवड लागली आहे की त्या आवडीने त्याच्याकडेच मी ओढ घेत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरीविषयी माझ्या मनामध्ये अखंड आवड राहिली आहे. अभंग. नको ऐसे झाले अन्न, भूक तहान ते गेली. गोविंदाची आवडी जीवा, करीन सेवा धनीवरी. राहिले ते राहो काम, सकळ धर्म देहीचे. देह धरिला त्याचे फळ, आणिक काळ धन्य हा. जाऊ नेदी करिता सोस, क्षमा दोष करविन. तुका म्हणे याचे पाठी, आता साठी जीवाची. अर्थ. मला अन्न नकोसे झाले आहे आणि तहान भूक तर कोठे गेली समजत नाही. कारण माझ्या जीवाला गोविंदाची आवड लागली आहे आणि त्याची सेवा मी तृप्त होईपर्यंत करणार आहे. या गोविंदाच्या सेवेपुढे मी माझ्या देहाचे सर्व धर्म सर्व कर्म ते बाजूला राहिले तर खुशाल राहू देत. हा देह धारण केल्याचे फळ म्हणजे नारायणाची सेवा आहे आणि त्याच्या सेवेत जाणारा देखील सर्व काळ धन्य आहे. या गोविंदाची सेवा करताना मला कितीही कष्ट झाले तरी मला त्याची पर्वा नाही आणि माझ्याकडून जे दोष घडतील त्याची क्षमाही मी त्यांच्याकडून करून घेईन. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझाच जीव या गोविंदाला अर्पण केला आहे. आता त्याची पाठ कधीही मी सोडणार नाही.